हाय सरांना, कशा आहात तुम्ही सर्वजण? माझ्या न्यू ब्लॉगमध्ये तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत करते मी. आणि मेन महत्त्वाचं, तुम्ही म्हणत असाल बाबा आज ब्लॉगमध्ये एकटीच आहे, लोखंडे साहेब कुठे गेले असं तसं. तर मी सांगते, मी 2 दिवसाखाली एक पोस्ट केली होती. म्हणजे मी बाहेर चाललो होतो तर एक रिक्षा होता बंद पडका. म्हटलं चला जुनी काहीतरी आठवण म्हणून, म्हणजे त्यातून काहीतरी तात्पर्य म्हणून मी फोटो काढला आणि फोटो इंस्टावर म्हणजे फेसबुकवर पोस्ट केली ती पोस्ट. आणि मी काय म्हटलं की भाड्याने पाहिजे असला तर सांगा, फक्त म्हणजे हसी मजाक केला. तर खूप दादांच्या मला कमेंट आल्या, पर्सनलला खूप मेसेज आले की ताई आम्ही तुम्हाला असं समजत होतो, आम्ही तसं समजत होतो. तर मला त्यातून एवढंच तात्पर्य सांगायचं होतं दादा. आणि मी काय वाईट पोस्ट वगैरे केली नव्हती की तुम्ही मला असं समजायला तसं समजायला. पर्सनलला पण खूप DM वगैरे मेसेज वगैरे आले मला. पण कसं असतं, ज्याची त्याची विचार करायची क्षमता असते, मला त्याचं काय वाटलं नाही. कारण काय मी असं असं म्हणजे असं ह्याने टाकलं आहे का उद्देशाने टाकला, तर तुम्ही म्हणजे माझं स्वतःचं हे म्हणजे हे विचार करायची क्षमता आहे, ज्याची त्याची आपापली वेगळी असती. तर मला एवढं सांगायचं होतं की माणसाचं पण हेच आहे की जोपर्यंत त्या माणसापाशी पैसा आहे, त्या माणसाला म्हणजे एकदम तरुण आहे तो माणूस, काम करण्याच्या लायकीचा आहे, त्याच्यापासून आपला काहीतरी फायदा होतो, अशा टायमाला माणूस त्या माणसाला एवढी किंमत देतो की त्या माणसाला हितं ठेवतो. आणि एक दिवस असा येतो त्या माणसाला, समजा की शरीर थकतं त्या माणसाचं, पैसा असला तर पैसा पण जातो. कसं असतं, पैशाचं बळ कधीच राहत नाही आहे. माणसाला घमंड नसावं, कुणाला रुपयाचा घमंड असतो, कुणाला पैशाचा घमंड असतो, असं काही घमंड नसावं. तर मला एवढं सांगायचं होतं की रूपाचा घमंड असला ना तर आज नाही उद्या रूप ढळून जातं. पैशाचा घमंड असला ना तर पैसा कधी येईन आणि कधी जाईल सांगता येत नाही. कसं असतं, त्या वरच्या हातात आहे, तो देऊन पण बघतो आणि घेऊन पण बघतो. आणि म्हणजे तसं त्या रिक्षासारखीच काही म्हणजे माणसाची पण तीच अवस्था होती. ज्या टायमापर्यंत तो माणूस कामाचा असतो तोपर्यंत त्याला खूप किंमत भाव दिला जातो. आणि ज्या दिवशी त्याची किंमत म्हणजे त्याला त्याची गरज संपते, त्या दिवशी त्याला तसंच एखाद्या कचरा कोंडीत टाकल्यासारखं टाकलं जातं. नंतर त्याला कोणी असं काडीची पण किंमत देत नाही, विचारत नाही. तसंच जसं त्या रिक्षाचं, समजा जोपर्यंत ते नवीन होता, चालत होता, तोपर्यंत त्याच्यावर त्या मालकाने कमाई करून घेतली असेल. ज्या दिवशी त्यांनी त्याचं इंजिन काम काढलं, त्याचं काम झालं, त्या दिवशी त्याला असं बेवारस म्हणून लावलं. तसंच माणसाला पण एक दिवस, तुमचं झालं, माझं झालं, तुमचं झालं, सगळ्यांचं सेमच आहे. एक दिवस तुम्हाला म्हणा, मला म्हणा, पण हीच अवस्था आपली पण होणार आहे. त्यामुळे मला एवढं म्हणायचं आहे फक्त की तुम्ही मला कमेंट करताना, त्यामुळे तुम्हाला मी कधीतरी रिप्लाय देत नाही शक्यतो, पण आज म्हणलं जाऊ द्या, असं पर्सनलला सगळ्याला रिप्लाय देऊ नाही शकत मी, म्हणून म्हटलं चला ब्लॉग बनवून टाकू. तर तुम्हाला एवढंच सांगणं आहे माझं की एक दिवस जी अवस्था त्या रिक्षाची झाली ना, तीच अवस्था आपली पण होणार आहे. कारण का आपल्यापाशी जोपर्यंत सगळं आहे ना, तोपर्यंत आपल्याला किंमत आहे. ज्या दिवशी आपल्या हातातून सगळं हिरावून जाईन, आपली सुंदरता ढळून जाईन, आपलं समजा पैसा पाणी सगळं जाईन, आपण एकटे पडतो ना, ज्या दिवशी आपलं सगळं म्हणजे कामाचे पण पडणार नाही, त्यांच्या राहणार नाही, त्या दिवस आपल्याला पण एक दिवस असंच कुठेतरी नेऊन आपल्याला फेकणार आहेत. आणि ते फेकणार आपलेच असतात, परके पण नसतात बरं का, लक्षात ठेवा. आपण ज्याला आपलं म्हणतो ना, तेच आपले पण आपल्याला त्या दिवशी खरी आपली किंमत कळते की बाबा आपण काय होतो आणि काय झालं. त्यामुळे एवढंच माझं सांगण्याचा म्हणजे उद्देश आहे की तुम्ही जे घाण कमेंट करताना तर थोडा विचार करून करा. कारण का माझं एवढंच आहे की माणसं जपणं खूप जरुरी असतं आणि मी माणसं जपायचा खूप प्रयत्न करते. तर तुम्हाला माझे विचार आवडले तर कमेंट करून नक्की सांगा. आणि तुम्ही म्हणत असाल की आम्ही चांगल्या कमेंट केल्या, तर ज्यांनी चांगल्या कमेंट केल्या त्याच्यासाठी हे काहीच नव्हतं. फक्त माझा सांगण्याचा उद्देश होता, ज्यांनी माझ्यासाठी म्हणजे असं DMला वगैरे घाण कमेंट केल्या, असे कमेंट केल्या, त्यासाठी होतं. आणि ज्यांनी चांगल्या कमेंट केल्या त्याच्यासाठी त्यांचे मनापासून आभार, धन्यवाद. तुम्ही एवढा सपोर्ट करताय त्याबद्दल पण थँक्यू. तर माझं एवढं सांगण्याचा उद्देश आहे की बाबा थोडाफार विचार करून वागा, थोडंफार हे कराय, न्याय सगळ्यांना भेटतो, वरचा बघत असतो.